सगळ्यांनी कान देऊन ऐका. देवा आमच्या प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी बोलत आहे. ज्या ज्या व्यक्तीने ऐकावं ती परमेश्वराची योजना आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या कानावर आज देवाचं वचन जात आहे आणि ते तुमच्यासाठी आहे. नीतिमान धावा करिता तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. नीतिमानाला फार कष्ट होता. देवाचं वचन सांगतो, स्पष्ट सांगतो, नीतिमानाला फार कष्ट होता. पहिले काय सांगितलं? नीतिमान दावा करतो आणि परमेश्वर त्याचा ऐकतो. पहिलंच काय सांगितलं 17व्या वचनात? नीतिमान दावा करतो आणि परमेश्वर त्याचं ऐकतो आणि त्याला सर्व संकटातून मुक्त करतो. पुढे दिलंय, नीतिमानाला फार कष्ट होता तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार. नीतिमानाचे बेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाच्या जीवाचा उद्धार करतो. परमेश्वर आपल्या सेवकाच्या जीवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीच दोषपात्र होत नाही. कोणीच दोषपात्र होत नाही. परत ते स्तोत्र संहिता 34 आणि त्याचं 4थं वचन 4 ते 7 वचन 4 ते 7. मी परमेश्वराला शरण गेलो म्हणजे धार्मिक. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही. या पारमराने त्याचा धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचे दूत त्याचे भय धरणाऱ्यांच्या भोवती छावणी देऊन त्यांचे रक्षण करतात. छावणी म्हणजे फार कडक छावणी असते. सगळ्याकडे कोट पहारा असतो. त्यात कोणी शिरूच शकत नाही. तो म्हणतो नीतिमानांच्या भोवती परमेश्वर छावणी देतो आणि त्याचं रक्षण करतो. हे वचन आहे परमेश्वराचं. हे वचन आहे म्हणजे त्याने दिलेलं अभिवचन आहे. आणि तो देवादी देव परमेश्वर गणना 23 मध्ये म्हणतो, मी मनुष्य नाही की खोटं बोलावं. जे मी बोलतो ते मी पूर्णत्वास नेतो. परमेश्वरचे वचन देतो ते तो पूर्ण करतो. A to Z वचन मी साक्षीदार आहे. या ठिकाणी जे जे वचन त्याने लहानपणी मला दिलेले होते आज ती वचन तो सगळीच्या सगळी पूर्ण करत आहे. एकही वचन आणि एकही प्रार्थना आमची निरुत्तरित होत नाही प्रियांनो. छोट्या छोट्या केलेल्या प्रार्थना देखील ऐकल्या जातात. सहज येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करून जातो, धावा करून जातो. आम्ही विसरून जातो त्या संकटाला, परिस्थितीला आणि त्या गोष्टीला. देव नाही विसरत. तो उत्तर देतोच देतो. आता आम्ही बघितलं तर चारही बाजूने आम्हाला संकट येतात. आजच नाही, या आठवड्यातच नाही, या महिन्यातच नाही, या वर्षातच नाही, सतत आम्ही अनुभवात गेलेलो आहे की आम्हाला सतत संकटांना सामोरं जावं लागतं. मी परमेश्वराचा आहे आणि परमेश्वर माझा आहे. मग हे वचन माझ्यासाठी दिले, मग मला सतत संकटांना सामना करावा लागतो. मी सतत प्रार्थना करते, त्याचं वचन ऐकते, स्तवन करते. मी चर्चला रोज जातो, दरवेळेला चर्चला जातो, दशांश देतो. पास्टरांनी सांगितलेला, देवाच्या सेवकांनी सांगितलेला प्रत्येक गोष्टीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो. त्याची सेवा करतो, त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. चुका होतात पण तरी देखील मी परमेश्वरामध्ये पुढे जातो. तरी मला सतत प्रश्न येतात, सतत समस्या येतात. मानहानी होते, अपेक्षा पूर्ण होत नाही. चहू बाजूने अडचणी येतात. एक समस्या संपली की दुसरी समस्या. आरोग्य प्राप्त झालं नाही तर दुसऱ्या कामाचा प्रश्न, पैशाचा प्रश्न, अनेक प्रश्न येतात. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये प्रश्न, नातेसंबंध व्यवस्थित घरात राहत नाही, कुटुंबात राहत नाही, शेजाऱ्यांशी राहत नाही, कामावर राहत नाही, मित्रमैत्रिणींसाठी राहत नाही, चर्चमध्ये राहत नाही. प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं सतत आणि सतत समस्या येतात. विश्वासू लोक कमी आहेत. भरोसा कुणावर ठेवावा कळत नाहीये. ज्यांच्या विश्वास ठेवला तेच बदनामी करताना कानावर ऐकायला आलं. ज्यांना मदत केली त्यांनीच पाडण्याचं कटकारस्थान केलेलं ऐकायला आलं. ज्यांच्यासाठी प्रार्थना उपवास केला त्यांनीच काय खाली तुडवलंय.
काढलाय, म्हणजे कुणावर विश्वास ठेवू, कुठे जाऊ, कुणाला सांगू काय, अशी परिस्थिती अनेक वेळेला आमच्या जीवनामध्ये येते. प्रॉपर्टीचे प्रश्न आहे, जमिनीचे प्रश्न आहे, दुकानाचे प्रश्न आहे, लोन फेडण्याचे प्रश्न आहे, घर घेण्याचे प्रश्न आहे, अनेक गोष्टींचे प्रश्न आहे, कामावर त्रास आहे, मालकाकडून त्रास होतो. असे प्रश्न का उभं राहतात? जर मी देवाचा, मी परमेश्वराला स्वीकारलं, मी जर त्याच्या मार्गाने चाललाय, तर एक प्रश्न केला नाही तर दुसरा आहे, दुसरा केला नाही तर दुसरा आहे. मग हे प्रश्न का येतात? आणि मग आमच्या मनात विचार यायला लागतो, खरंच का परमेश्वराने मला क्षमा केली? खरंच का परमेश्वराने मला निवडलंय? खरंच का त्याने मला त्याच्या रक्ताने धुतलंय? खरंच का तो माझी पातक विसरून गेलाय? खरंच का मी त्याला आवडते? का फक्त आई वडिलांना आवडणारे, लोकांना आवडणारे असेच देवाला आवडतात का? कारण लहानपणापासून गाणं ऐकलंय, जो आवडे सगळ्यांना तोच आवडे देवाला. मग माझा हेट करणारे तर खूप जण आहेत अवतीभोवती. घरातही वडील आई चिडचिड करतात, बायको चिडचिड करते, पती चिडचिड करतो, लेकरं चिडचिड करतात, शेजार पाजार चिडचिड करतात, कामातल्या लोकांना मी पटत नाही. मग परमेश्वराला पण मी पटत नाही का? परमेश्वराला पण मी आवडत नाही का? खरंच असतात तो माझ्यासाठी, माझ्या संगती सदैव आहे. खरंच तो एवढा माझ्यावर प्रेम करतो का? देव खूप चांगला आहे, देव सगळ्यांवर प्रेम करतो, देव सगळ्यांच्या पातकासाठी आलाय, देव सगळ्यांच्या मदतीला धावतो, प्रत्येकाच्या प्रार्थनेसाठी धावतो, माझा विश्वास आहे. पण एखाद्याला देवाला मी आवडत नसेल, कारण माझ्यात खूप चूक आहे, माझ्यात खूप दोष आहे, माझ्या खूप गोष्टी अशा आहेत तशा आहेत. एखाद्याला तितकारा करत असेल देव, एखाद्याला आधीच्या केलेल्या गोष्टींचा शासन देत असेल देव, एखाद्याला मी ह्याचं वाईट केलं, ह्याच्याबद्दल वाईट बोललं, त्याच्याबद्दल वाईट केलं, आई वडिलांना दुखवलं, ह्या गोष्टीचं आता परमेश्वर शासन देत असेल. पूर्वी काळामध्ये मी बायकोला त्रास दिला, त्याचा एखाद्याला त्रास देत असेल, परमेश्वर मला शासन देत असेल, काय माहिती नाही. तो फटका देतो तर कसं शासन देते का? खरंच मी परमेश्वराला आवडते का? का मी अपात्र आहे? का मी अयोग्य आहे त्याच्यासाठी? का परमेश्वराने माझ्याकडे पाठ फिरवली आहे? का परमेश्वराने माझ्यावर प्रार्थनेचं उत्तर द्यायचं नाही ठरवलेलं आहे? का परमेश्वर मला सैतानाच्या हातात दिले की येऊ दे, एकावर एक संकट ह्याच्यावर जाऊ दे? का सतत समस्या, सतत दारं बंद होतात. प्रार्थनेचं एखादं छोटंसं उत्तर मिळालं की परत आपल्याला समस्या त्यावरच आहे, प्रश्न त्यावरच आहे. काय परिस्थिती आहे? या परिस्थितीनं, या घडणाऱ्या घटनेनं, घडणाऱ्या गोष्टीने अवतीभोवती आणि जीवनात घडणाऱ्या गोष्टींना अनेकांच्या जीवनात असे प्रश्न सतत येतात. एकटं असताना सतत असे प्रश्न येतात. धिक्कारले जात असताना, रिजेक्ट होत असताना, कामावर, घरामध्ये, चर्चमध्ये, कुटुंबामध्ये ज्यावेळी आपले दोषी दाखवले जातात, धिक्कारलं जातं, कमी लेखलं जातं, आपण केलेल्या चांगल्या गोष्टींची दादच घेतली जात नाही. लोन मधून बाहेरच येत नाही, कर्जातून बाहेर येत नाही, सगळं सोंग काढता येतं, पैशाचं सोंग काढता येत नाही, पैशाचे मार्ग डोकं आपटलं तरी कुठंच होऊ शकत नाहीये. बरं, ज्यांच्यासाठी पैसा होता ते कधी कधी आमच्यापासून बाजूला होतात. अनेक समस्या आहेत. आनंद असा करायलाच मिळालं पाहिजे. कुठं हसला आनंदी राहिलं, थोडासा आनंद करतो, पण दुःखच खूप आठवतं आतापर्यंत. सतत दुःख, सतत अडखळणं, सतत समस्या हे जास्त आठवतं. हसणं, आनंद करणं खूपच कमी आठवतं. माझ्यावर एक आजी लहानपणीला खूप प्रेम करायची, आमच्या घराच्या जवळ राहायची, फार आवडायची मी तिला, प्रचंड आवडायची. तर ती मला, मी खळखळून हसले की ती मला म्हणायची, अगो बाई स्मिता, जास्त हसलं की रडावं लागतं. हसायचं नसतं बेटा, जास्त हसलं ना कधीतरी रडावं लागतं. मला खूप जास्त बसायची. त्या लहानपणी ते शब्द माझ्या अंतःकरणात कोरले गेले होते. भीती बसली होती की हसलं की नंतर रडावं लागतं, आनंद केला की दुःख सहन करावं लागतं.
पण जसं परमेश्वराने ताबा घेतला, त्याची वचन वाचत गेले, त्याच्या आत्म्याने पेटत गेले, भरत गेले, तसंच सगळ्या अशी चुकीच्या भरपूर जगामध्ये समजुती असतात. आमच्या जवळच्या लोकांकडून, लाडक्या लोकांकडून, शत्रूंकडून आमच्या जीवनामध्ये भरपूर अशा आलेल्या गोष्टी असतात ज्या आपोआप निकळून पडतात. प्रार्थना आणि बायबल वाचनाने तशा त्या निघून गेल्या. पण बहुतेक वेळेला आम्हाला आमचं दुःख आमच्या डोळ्यासमोर, आमच्या समस्या आमच्या डोळ्यासमोर, लहानपणापासून आतापर्यंत भोगले, सहन केलं, त्रास झाला, ते सगळं आमच्या डोळ्यासमोर सतत असतं. आणि हे विचार आम्हाला सतत येतात. आणि इथं परमेश्वर सांगतो, स्तोत्रसंहिता 34 मध्ये परमेश्वर सांगतो की नीतिमान धावा करतात, तेव्हा परमेश्वर त्याचा तो ऐकतो आणि त्याच्या सर्व संकटातून तो त्याला सोडवतो आणि त्याचा तो उद्धार करतो, त्याच्या जीवाचा तो उद्धार करतो. आणि देव तो देव आहे, देवादिदेव परमेश्वर, या यावे जिवंत परमेश्वर येशू ख्रिस्त आमच्या कोणत्याच वचनाला उघडत नाही. त्याने वचन दिलं, ते वचन तो पूर्ण करतोच करतो. पण नीतिमान मी नाही का? हो, नीतिमान को मागे मी सांगितलं, परत आता एकदा सांगतो. येशू ख्रिस्त माझा तारणारा देव म्हणून मी त्याचा स्वीकार करते. तो माझ्या पत्रासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला, मला घेण्यासाठी तो परत येणार आहे. त्याचा पवित्र आत्मा त्याने मला दिलेला आहे आणि त्याच्या रक्ताने माझं सगळं पाप धुतलं जातं. ज्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो त्यावेळेला त्याची धार्मिकता मला प्राप्त होते आणि परमेश्वराला मला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याची धार्मिकता, त्याचं राईचियस, त्याचं नीतिमत्व मला प्राप्त होतं. येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणात आला की त्याची नीतिमत्व आम्हाला प्राप्त होते, त्याचा पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त होतो. तो आमच्यामध्ये राहतो, आम्ही त्याच्यामध्ये राहतो, आम्ही नीतिमान म्हटले जातो. पण परिपूर्ण नाही, देवच फक्त परिपूर्ण आहे. तो परिपूर्णतेकडे नेतो. काहींना असं वाटतं नीतिमान म्हणजे मी नीतिमान झालेले म्हणजे परिपूर्ण झाले. नाही, आम्हाला त्याचं नीतिमत्व प्राप्त झालं, आमचं सगळं पाप त्याने धुतलं आणि तो आम्हाला पूर्णतेकडे नेतो. तो आम्हाला पूर्णतेकडे नेतो, त्याच्यासारखं पूर्ण बनवतो. आम्ही परिपूर्ण व्हावं, जसा मी पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि प्रत्येक क्षणाने, प्रत्येक डे बाय डे, प्रत्येक इयर बाय इयर तो आम्हाला त्याच्या पूर्णतेकडे नेतो. कारण मार्ग सत्य जीवन तो आहे आणि त्याच्या मार्गाने तो चालवत नेतो आणि तो आम्हाला परिपूर्ण बनवतो. मग ज्या वेळेला आम्ही त्याला स्वीकारतो त्यावेळेला तो आम्हाला त्याचं नीतिमत्व देतो. म्हणून आमचा परत एकदा सांगते, ख्रिस्ती हा धर्म नव्हे, तो अनुभव आहे. प्रेषिताची कृत्य 11वा अध्याय लक्षात ठेवायचं, 26वे वचन. प्रेषितांची कृत्य 11वा अध्याय 26वे वचन. ते लोक कोण आहेत? तर ते येशू ख्रिस्ताला अनुसरणारे, म्हणून ते ख्रिस्ती आहेत. प्रेषितांची कृत्याचा 11वा अध्याय 26वे वचन. ते लोक कोण आहे? तर येशू ख्रिस्ताला अनुसरणारे, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं, धर्म नव्हे. मग बाप्तिस्मा म्हणजे काय? आमची विश्वासाची कृती. सगळ्यांच्या समोर तो माझा तारणारा देव म्हणून मी स्वीकारलेला आहे. माझ्या मधला तुला मनुष्याच्या पाण्यामध्ये मर्जी झालेला आहे, समाप्त झालेला आहे आणि मी ख्रिस्तामध्ये उठले आणि ख्रिस्त माझ्यामध्ये उठलेला आहे. नवीन जीवन आणि विश्वासाची कृती आम्ही सगळ्यांच्या समोर करतो, धर्मांतर नाही. मग जो परमेश्वराला स्वीकारतो सगळ्यांच्या समोर आणि ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्त राहतो तो म्हणजे नीतिमान. आणि हा नीतिमान, ही नीतिमान व्यक्ती ज्या वेळेला धावा करते त्यावेळेला तो त्याला सर्व संकटातून सोडवतो. हे परमेश्वराचे वचन आहे आणि त्याच मध्येच दिलेलं आहे. नीतिमानाला फार कष्ट होतात तरी त्या सर्वातून परमेश्वर त्याला सोडवतो. त्या सर्वातून नीतिमानाला कष्ट फार होतात. स्पष्ट देवाचं वचन, बेड ऑफ रोजेस नाही, फुलांचा मार्ग नाही, फुलांचं शैल्याचं जीवन, आनंदाचं जीवन नाही. परंतु लक्षात घ्या, जगाच्या सुख आणि परमेश्वराने दिलेला आनंद, रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज.
प्रत्येक क्षणाला, प्रत्येक समयामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आम्हाला त्याच्यामध्ये आनंद करायला शिकवतो. नीतिमान अनेक कष्टातून जातो, पण तो कोणत्याही गोष्टीने पडत नाही. नीतिमान 10 वेळा पडला तरी तो परत 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठे, असं परमेश्वराचं वचन आहे. तो उद्ध्वस्त झालेला नाही, तो भिकेला लागलेला नाही, देवाचं वचन सांगतं. आणि त्याचा आत्मा ज्या वेळेला आमच्यामध्ये आहे त्यावेळेला तो आम्हाला त्या सगळ्या परिस्थितीत प्रार्थनेनं, स्तवनाने आणि त्याची वचनं क्लेम करण्यानं, त्याची वचनं बोलण्यानं सगळ्यावर मात करायला शिकवतो. आणि तशा परिस्थितीत तो आनंद करायला शिकवतो. कारण देवाचं वचन स्पष्ट सांगतं, आता वेळ नाही तर वचन काढायला, परंतु देवाचं वचन स्पष्ट सांगतं की तुम्ही प्रत्येक समयात, प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराचा आनंद करा, परमेश्वराचं स्तवन करा आणि त्याच्यामध्ये आनंद करा. गीत, नवे गीत गाऊन त्याचा धन्यवाद करा, आभार माना. माझ्या प्रियांनो, दानिएलाचं उदाहरण आहे आपल्यासमोर. दानिएलाला त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वसत असे. बायबलमध्ये दिले, दानिएलाचं पुस्तक वाचा. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये बसत असे, देवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. आणि तरी देखील बंदिवान म्हणून त्याला नेण्यात आलं. सगळ्यात मोठं संकट, बंदिवान म्हणून त्याला नेण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्या अनेक कसोटींना त्याला तोंड द्यावं लागलं. सिंहाच्या गर्तेमध्ये त्याला टाकण्यात आलं, सिंहाच्या गुहेत त्याला टाकण्यात आलं. लक्षात घ्या, सिंहाच्या गुहेत तो पडला, त्याच्यातून परमेश्वरानं बाहेर काढलं. अनेक लोक त्याच्या विरोधात उठलेले होते, अनेक लोक त्याला धरून द्यावयास पाहत होते. त्या स्टॅच्यूला नमन करा म्हणून त्याला सांगितलं, नाही नमन केलं तर त्याला पायदळी तुडवण्यासाठी उभे राहिले सगळे. प्रत्येक समस्याला तो तोंड देत गेला. तो संदेष्टा होता, तो द्रष्टा होता. त्याला पुढे घडणाऱ्या राष्ट्रांमध्ये काय घडेल ते रेव्हलेशन देण्यात आलेलं होतं. परमेश्वर येण्याचं रेव्हलेशन देण्यात आलेलं होतं. मॅन ऑफ गॉड, परमेश्वर येशू ख्रिस्त, पूर्ण मानव, पूर्ण देव, दानिएलामध्ये सांगण्यात आलेलं होतं. इतकं मोठं सामर्थ्य त्याच्यावर होतं. देवापासून त्याला पवित्र ज्ञान प्राप्त करून देण्यात आलेलं होतं. अनेक स्वप्नांचा, दृष्टांतांचा उलगडा त्याला होत असे. मोठे अधिकार त्याला देण्यात आलेले होते. परंतु सतत आणि सतत तो संकटांना तोंड देत चाललेला होता. आणि त्या तोंड देत असलेल्या परिस्थितीत तो विश्वासी होता, खंबीर होता. कारण ज्यावेळेला त्याला बंदिवान करून नेत होते त्याच वेळेला संकटाला तोंड देत असताना तो खंबीर व्हायला शिकला. वन बाय वन संकट येत गेले, तसा तसा तो बळकट आणि बळकट होत गेला, तसा तसा तो खंबीर होत गेला, तसा तो अधिक सामर्थ्यशाली होत गेला. एवढं मोठं दान परमेश्वराने त्याला दिलं, एवढं मोठं सामर्थ्य दिलं, एवढा मोठा अधिकार दिला का परमेश्वर त्याच्यापासून समस्या येण्याच्या आधीच नष्ट करू शकत नव्हता का? करू शकत होता. कारण परमेश्वराला त्याला तसं घडवायचं होतं, त्याला तसं बलिष्ठ करायचं होतं, तसं अधिक आणि अधिक त्याच्या आत्म्यानं, त्याच्या सामर्थ्यानं भरायचं होतं. योसेफाचं उदाहरण आपण बघितलं. योसेफाला येशू ख्रिस्ताचं सेकंड कॅरेक्टर म्हटलं जातं बायबलमधलं. त्याच्याच भावांनी त्याला धरून दिलं, फक्त जलसाच्या पोटी, की हा बापाचा, पित्याचा लाडका आहे, पित्याचा लाडका आहे म्हणून त्याला धरून दिला. येशू ख्रिस्त पित्याचा लाडका. लुसिफरने ही कट केलं, मानवाकडूनच त्याला धरून दिलं. पण परमेश्वराची ती योजना होती, देवाने ते भूल दिलं. योसेफाच्या जीवनामध्ये भावांनी, त्याच्या सगळ्या सोयऱ्यांनी त्याला धरून दिलं, गुलाम म्हणून त्याला विकलं. गुलाम म्हणून त्याला विकलं. तिथंच त्याचं संकट थांबलं नाही. त्या संकटाला तोंड देऊन तो थांबला नाही. तर लगेच पोटिफरचं जिथं काम केलं, जिथं प्रामाणिक राहिला, त्याच मालकाच्या बायकोने त्याच्यावर वाईट नजर ठेवून त्याला स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला लावल्या. वाईट मार्गाने तो गेला नाही म्हणून त्याच्यावर रेपचा टप्पा लावून त्याला कैदेत टाकण्यात आलं. तरी आपल्या मालकाशी तो विश्वासू राहिला, शांत राहिला.
तिथेही परमेश्वराने त्याच्याद्वारे, दृष्टांताच्याद्वारे आणि त्याच्या दृष्टांताच्या उलगड्याच्याद्वारे त्याला बाहेर काढलं. बाहेर आल्यानंतर देखील त्याला राजाधिकार, जे राजाच्या नंतरचा, फारोच्या नंतरचा अधिकार त्याला प्राप्त करून देण्यात आला. उच्च दर्जाची पत्नी त्याला प्राप्त करून देण्यात आली. अनेक संकटातून तो गेला, पण परमेश्वराने त्याच्यात त्याला उत्तमातल्या उत्तम गोष्टी दिल्या. कारण त्यांनी, ज्या लोकांनी त्याला पिढीलं, ज्या स्वकीयांनी त्याला खाली टाकलं, त्या सर्व स्वकीयांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. आणि ते घडवून आणण्यासाठी परमेश्वराने या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये, योसेफाच्या जीवनात होऊ दिल्या. का? बापाचा लाडका होता तो, देवाचा लाडका होता. देव त्याला एवढे मोठे मोठे विजन एवढ्या लहानपणी देत होता. आणि त्याला माहिती होतं ते विजन, सगळे दिलेले दृष्टांत पूर्ण होणार. आई आणि वडील, सूर्य आणि चंद्र त्याला नमन करणार, सगळ्या पेट्या त्याला नमन करणार, हे सगळे दृष्टांत दिलेले होते. आणि ते दृष्टांत पूर्ण होणार, अधिकार त्याला प्राप्त होणार, सगळं त्याला माहिती होतं. देव त्याच्यावर प्रेम करत होता, बाप त्याच्यावर प्रेम करत होता, तरी त्या बाबापासून तो तोडला गेला. पोटीफरच्या बायकोच्या वेळेला त्याने आक्रोश केला नसेल का, देवा तू कुठे आहेस? परमेश्वरा तुझ्या मार्गाने चालताना अन्याय का, अपमान का, खोटे आरोप का? काय तळमळला असेल तो त्या ठिकाणी, काय अपमानित झाला असेल तो त्या ठिकाणी. ज्याला परमेश्वराचं दैवी ज्ञान, दैवी सामर्थ्य आहे, दृष्टांत सगळं उलगडून सांगतो परमेश्वर त्याला. त्याच्यावर असे आग टाकले, असं घाणबरलं गेलं, त्याने काय आक्रोश केला असेल. एका संकटातून दुसऱ्या संकटात स्वकीयांनी पायदळी तुडवलं, परकीयांनी पण पायदळी तुडवलं. कुणाकडे जावं? परमेश्वर ऐकतोय की नाही, परमेश्वर उत्तर देतोय की नाही, परमेश्वर माझ्या संगती आहे की नाही. का त्याला नसेल का प्रश्न पडला. परमेश्वरने थांबवलं का? ते जाऊ दिलं त्याला आशीर्वादानं भरलं. सगळ्या त्याच्या प्रार्थनेची उत्तरं त्याला दिली, त्याच्या आक्रोशाची उत्तरं त्याला दिली. त्याचे भाऊ नमत त्याच्या जवळ आले, त्याचा उद्धार करणारा म्हणून तो राहिला, इस्रायल वाचवणारा म्हणून तो राहिला. 12 वंशाला योसेफाने वाचवलं, याकोबाचा वंश योसेफाने वाचवला. पावलाचं उदाहरण आहे आपल्या समोर. गमालियलच्या अधिकाराखाली शिकलेला, परुषी, कर्मठ, या यावे मसीहा येणार याची वाट पाहत असणारा आणि त्या आवेशाने पेटलेला, अत्यंत उत्तम व्यक्ती, ज्ञानानं भरलेला परमेश्वराच्या. पण येशू ख्रिस्ताच्या लोकांचा छळ करणारा की मसीहा असा असू शकत नाही, क्रूसावर जाणं आणि असा हलांकित मरण नाहीच शक्य नाही. आणि तरी हे लोक त्यालाच मसीहा म्हणतात म्हणून चिडून त्यांचा संहार करायला उठलेला. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन देऊन सांगितलं की मीच तो येशू आहे, मीच तो मसीहा आहे, त्यावेळेला परिवर्तन झालेला हा पाऊल येशू ख्रिस्तासाठी उठला. परकीयांमध्ये, परराष्ट्रांमध्ये परमेश्वराचं नाव सांगण्यासाठी वेळा झाला. त्याला फटके देण्यात आले, त्याला काही देत टाकण्यात आलं, त्याला तुच्छ लेखण्यात आलं, त्याचे हालहाल करण्यात आले, त्याला बंदिवान करण्यात आलं, वाटेल तो छळ त्याचा करण्यात आला. तरी शेवटपर्यंतची त्याची इच्छा रोमला जाण्याची आणि रोम मध्ये जाऊन उच्च पदावर थांबून, उच्च स्थानावर थांबून, सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या समोर थांबून परमेश्वराचं वचन सांगेल की जेणेकरून सगळ्या जगात ते पसरू शकेल, ती बातमी सगळीकडे जाऊ शकेल. आणि येशू ख्रिस्त कोण आहे सगळ्यांना कळेल. मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समस्यातून जात होता, परमेश्वरासाठी लढत होता. रूथ तरुण होती, सुंदर होती, सासूवर प्रेम करणारी होती, नवऱ्यावर किती प्रेम करत असते. सासराही गेला, नवराही मरण पावला. सासू संगती एकनिष्ठ राहिली, साधी गोष्ट नाहीये. त्या काळात विधवा कोणतीच आशा नाही, सासूच्या कोणत्याच व्यक्तीसाठी परत लग्न होईल काहीच नाही. सासूकडे धन दौलत नाही, वतन नाही, वतन गमावलेलं आहे, जमीन गमावलेली काहीच नाहीये.
आणि तरी त्या सासू संगती तुझा देव तो माझा देव, तुझे लोक ते माझे लोक, आणि तिच्या संगती ती तिच्या सासूच्या देशात आली. साधी गोष्ट नाही, परक्या ठिकाणी जाऊन काहीच नाही आणि दुसऱ्याच्या मळ्यात जाणं, दुसऱ्याच्या शेतात जाणं आणि सर्व वेचणं. एका तरुण पोरीनं, एका तरुण विधवेनं, सुंदर विधवेनं प्रत्येक समस्यांना तोंड देत ती गेली. परमेश्वराने तिला बाबास दिलं. परमेश्वराने तिच्या जीवनात नवीन सुरुवात केली. तिच्याद्वारे सासूचं वतन सोडवून घेतलं, मेलेल्या नवऱ्याचं वतन, जमीन सोडवून घेतली. तिच्या वंशात येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. मोआबी स्त्री. लक्षात ठेवा, देव तो देव आहे. समस्यातून, अनेक समस्यातून गेले. किती अशी उदाहरणं आपण बघतो. पीटर आहे, पेत्र, त्याच्यानंतर स्टीफन, यांचा सगळ्यांचा वध झाला, समस्यांना तोंड देत गेले. योहान आहे, पात्मवेटामध्ये त्याला टाकण्यात आलं, त्या ठिकाणी त्याला कैदी म्हणून टाकलं. एक कारावास का भयान टाकून दिलेलं जीवन, त्या ठिकाणी परमेश्वराने त्याची भेट घेतली, त्याला प्रकटीकरण दिलं. प्रकटीकरणाचं पुस्तक त्याने लिहिलं. योहानाचे पहिले पत्र, योहानाचे दुसरे पत्र, योहानाचे तिसरे पत्र, आणि परत योहान शुभवर्तमान त्याने लिहिलं. परमेश्वराचं पूर्ण रिव्हलेशन त्याला झालं. थोड्या संकटातून तो गेला नाही. नीतिमान असताना नीतिमानांना बहुत कष्ट होता, पण त्यातून परमेश्वर त्याला सोडवतो. कारण परमेश्वर त्याच्यामध्ये राहतो. ज्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला ती प्रत्येक व्यक्ती नीतिमान आहे. कांदेव नाही का? स्वतःला मनापासून सांगा, 2 मिनिटं डोळे बंद करा आणि स्वतःला सांगा, मी नीतिमान आहे. येशू ख्रिस्ताची धार्मिकता माझ्यामध्ये आहे आणि तो मला पूर्णतेकडे नेत आहे. मी परिपूर्ण नाही, पण पूर्णतेकडे तो मला नेत आहे आणि मी त्याची धार्मिकता माझ्यामध्ये आहे. मी त्याच्या दृष्टीने, परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान आहे. कारण त्याचं नीतिमत्व माझ्यामध्ये आहे, त्याची धार्मिकता मला प्राप्त झालेली आहे. मी परिपूर्ण नाही, पण परिपूर्णतेकडे मला तो नेत आहे. या विश्वासात चला, ह्या विश्वासात चला. आमेन. थँक्यू जीसस. आणि पहा, ज्या वेळेला आमच्यामध्ये आम्ही नीतिमान आहोत, त्यावेळेला आम्ही त्या आमच्या प्रत्येक परिस्थितीत धावा करतो, त्यावेळेला परमेश्वर आमचं ऐकतो. कारण या संकटांमुळे तो आम्हाला खंबीर करतो. या संकटांमुळे त्याच्या विश्वासामध्ये तो आमची वाढ करतो, त्याच्यामध्ये तो आम्हाला रोवतो आणि दृढ करतो. तो जसा आहे तसा तो आम्हाला बनवतो. जसा येशू ख्रिस्त आहे तसंच आम्ही व्हावं. तो पित्यामध्ये राहतो, पिता आमच्यात राहतो आणि तसंच आम्ही राहावं. तो पित्याची इच्छा पूर्ण करतो, आम्ही पित्याचीच इच्छा पूर्ण करावी. स्वतःची इच्छा नाही, स्वतःची इच्छा नाही, पित्याची इच्छा आम्ही पूर्ण करावी. आम्हाला तो समस्यातून नेतो, कारण तो आम्हाला खंबीरतेचा आत्मा देतो. म्हणून म्हटलेलं आहे, तुम्हाला भयाचा आत्मा मिळालेला नाही, तर तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे. त्याचं सामर्थ्य तो आम्हाला त्या संकटामध्ये, त्या समस्यामध्ये, त्या त्रासाच्या स्थितीमध्ये तो आम्हाला त्याच्या सामर्थ्याचा, खंबीरतेचा आत्मा देतो आणि त्याचा पवित्र आत्मा आमच्या संगती नित्य बोलत राहतो. कारण समस्या आली, प्रश्न आले की आम्ही देवासंगती बोलायला सुरुवात करतो. का परमेश्वराकडे पहा, का परमेश्वर उत्तर नाही, का परमेश्वराच्या परिस्थिती मला काढ, मला ह्याच्यातून बाहेर काढ, मला आनंद दे, माझ्या जीवनामध्ये सफलता दे. आम्ही त्याच्यासाठी बोलायला लागतो, आमचा त्याच्याशी संवाद सुरू होतो, आम्ही त्याला जाणायला लागतो, त्याच्यासाठी इंटिमेट रिलेशन व्हायला लागतं. कारण आमचं पडलेलं पण उणं पण दोष चुका आणि आमची परिस्थिती आम्ही परमेश्वराशिवाय जास्त कुणालाही सांगू शकत नाही. कारण आम्ही त्याच्या समोर नेकेट आहोत, उघडे आहोत, सगळ्या गोष्टी त्याला ठाऊक आहेत. त्याच्यापासून काही एक गुप्त नाही. ना तर आमचा पास, ना तर आमचा वर्तमान काळ आणि ना तर आमचा भविष्यकाळ. आमच्या कोणत्याच गोष्टी परमेश्वरापासून गुप्त नाही आणि आम्ही त्याच्याशी बोलतो. त्याचं जवळीचं नातं निर्माण होतं. निराशेवर विजय मिळवता कसं येईल हे आम्ही आमच्या समस्येच्या काळामध्ये शिकतो. सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आनंद कसा करावा, धन्यवाद कसं करावं आणि विश्वासाने मागितलेल्या उत्तराची
कुठेही दिसत उत्तर दिसत नसताना धन्यवाद कसं करावा आणि आभार कसं मानावं आणि परमेश्वराच्या विश्वासात कसं खंबीर व्हावं हे आम्ही शिकतो आमच्या समस्येच्या काळामध्ये. दावीद देवावर भिस्त ठेवायला शिकला, कारण अनेक समस्यामधून गेला. आजबलाला पाडलं, सिंहाला पाडलं, गल्ल्याताला तोडलं फोडलं, फलिष्टी लोकांना उद्ध्वस्त केलं 200. शाऊला सारख्या शत्रूला जवळचा सासऱ्याला त्यानं तोंड देऊन तरी देखील तशा परिस्थितीत त्या अभिषिक्ताचा सन्मान केला. स्वतःचा मुलगा अबशालोम विरोधात उठला, त्याने त्याचं सिंहासन हिसकावून घेतलं. गोळ्या ह्या गोळ्यातून त्या गोळ्यात, त्या गोळ्यातून त्या गोळ्यात, अपमानाचं जीवन त्याने व्यतीत केलं. चुका झाल्या, चिरगणती करू नको सांगितलं, केली ती चूक केली, बच्चीवाची चूक केली. सगळ्या गोष्टींतून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं आणि त्याला शिकवलं, त्याला चालवलं, विश्वासात खंबीर केलं आणि परमेश्वरावर पूर्ण भिस्त ठेवायला त्याला शिकवलं. एस्तेर तिच्या उपवासामुळे इस्रायल लोकांचा उद्धार झाला, वाचवले गेले. हमानाच्या कटापासून त्यांना सोडवण्यात आलं. अधिकार दिला, काय दिला परमेश्वराने? त्या अधिकाराने तिने सांगितलं 3 दिवस तुम्ही उपवास करा, मी 3 दिवस उपवासात प्रार्थना करेन, अन्न आणि पाणी घेऊ नका आणि मग मी राजाकडे जाईल तुमच्यासाठी आणि जर जगले तर जगले, मेले तर मेले. हे समस्येमुळं खंबीर झाली आणि परमेश्वराने तिला त्या राजगादीवर का आणलं हे तिला समजलं. माझ्या लोकांसाठी मला मृत्यूलाही सामोरं जायचंय. प्रार्थना आणि उपवास करत आणि एकीने केलेल्या प्रार्थना, एकीने केलेले उपवास याचं बळ ती शिकली या समस्येमध्ये. जेव्हा आम्ही समस्येतून जातो त्यावेळेला आमच्या चर्चची, आमच्या पास्टरांची, आमच्या बहीण भावंडांची, चर्च मधल्या आम्हाला जाणीव होते. आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींची एकत्र प्रार्थना करून खंबीरपणे समस्येला तोंड देण्याचं सामर्थ्य कसं प्राप्त होतं हे आम्हाला कळतं, हे आम्हाला कळतं. देव आम्हाला शिकवतो, त्याच्यातून नेतो. याच्यातून आमची परमेश्वरामध्ये वाढ होती. समस्यामुळे आम्ही बलशाली होतो, समस्यामुळे सायकोलॉजी सांगते अजून तरुण होतो, अजून सुंदर होतो, कारण परमेश्वराकडे लावलं होतं. स्तवनात त्या परिस्थितीत, त्या निराशेत आम्ही उत्साहाने, आनंदाने, न खचता विश्वासाने, टाळ्या वाजवत आणि धन्यवाद करत आम्ही पुढे जातो आणि खंबीर होतो. ती ताकद, ते सामर्थ्य अधिक निर्माण होतं, अधिक निर्माण होतं आणि आम्ही परमेश्वराचं ऐकायला शिकतो. आम्ही आमची मनमानी करणं थांबवतो, आमचे प्रयत्न थांबवतो आणि देवाच्या कार्याला वाट देतो समस्यांना आणि आम्ही परमेश्वरात स्थिर राहतो. सगळ्यात सर्व सामर्थ्यशाली सत्य आम्ही शिकतो या समस्यांमध्ये, ते म्हणजे काय? हिब्रुयाचा 13वा अध्याय 8वे वचन. हिब्रुयाचा 13वा अध्याय 8वे वचन मी सांगत आहे. सर्वात सामर्थ्यशाली सत्य वचन आम्ही शिकतो या कालावधीत, अनुभव घेतो या गोष्टीचा. तो म्हणजे हिब्रू 13:8. येशू काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे प्रियानो, तो कधीच बदलत नाही. आमच्याकडून चुका होतील, आमच्याकडून घरामध्ये केलं जाणार नाही, जे घडलं ते काहीही होऊ दे. आमचे जवळचे व्यक्ती आमच्याकडे पाठ फिरवतील, आमच्या जवळचे व्यक्ती आम्हाला फसवतील, आमच्या जवळचे व्यक्ती आमच्याबद्दल कटकारस्थान करतील, वाटेल देऊ आम्ही ज्यांच्यासाठी केलं, ज्यांच्यावर प्रेम करतो त्याच उद्ध्वस्त करून जातील. जे होईल ते होईल, पण तो मात्र स्थिर आहे, तो कधीच बदलत नाही. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे आणि तो स्थिर आहे, त्याचं वचन स्थिर आहे. तो आमच्यात आहे, तो आमच्यातून कधीच जाणार नाही. त्याच्या हातातून आम्हाला कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. यशाया 47 मध्ये सांगितलेलं की माझ्या हातातून तुम्हाला कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. याच्यासारखी खात्री ती कोणती? याच्यासारखी खात्री ती कोणती? देवाच्या हातातून मला कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. परमेश्वर माझ्यात आहे, आलेला येशू ख्रिस्त, माझ्यातून त्याला कोणी काढून घेऊ शकत नाही. माझा मृत्यू होईल नाही, कारण मी त्याच्यात आहे, मी त्याच्यात राहणार आहे. न्याय करण्याचा समय येईल, स्वर्गीय जीवन त्याच्यामध्ये लुटली जाणार आहे. तो कधीच बदलत नाही, तो म्हणतो खंबीर हो या संकटात. दुसरे इतिहास याचा 20 अध्याय 14 वचन 14 ते 15.
दुसरे इतिहास 20 अध्याय 14 ते 15. आता हे यहजिएल याच्यावर देवाचा आत्मा उतरून आला. मी त्याच्या आधीच वचन वाचले, मी पुढचं पटकन घेते, वेळ कमी आहे. यहजिएल याच्यावर देवाचा आत्मा उतरून आला आणि पवित्र आत्मा त्याच्याद्वारे बोलत होता. यहोशफाटा संगीत ज्यावेळेला सगळे शत्रू चालणार त्यावेळेला तो म्हटला, तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशफाटा, हे राजा यहोशफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी देव बोलत आहे. तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे, युद्ध देवाचे आहे. युद्ध तुमचे नव्हे, युद्ध देवाचे आहे. उद्या त्यांच्याशी सामना करावयास जा. पहा, ते सीस घाट चढून येत आहे. यरुएल राणापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यास गाठाल. या लढाई लक्ष देऊन ऐका. या लढाई तुम्हाला लढावे लागणार नाही. देवाचा आत्मा सांगत आहे, देवाचा आत्मा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे, या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हे यहूदा, हे यरूशलेम आहे, स्थिर पुढे उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करतो ते पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. प्रत्येकाला तो सांगत आहे. काही घडताना दिसत नाही, काही हलताना दिसत नाही, माझ्या प्रार्थनेची उत्तरं दिसत नाही, माझ्या फॅमिलीमध्ये बदल नाही, माझ्या चर्चमध्ये बदल नाही, माझ्या परिस्थितीत बदल नाही, माझ्या बँकेच्या खात्यांमध्ये बदल नाहीये, माझ्या लोन मध्ये बदल नाहीये, माझ्या प्रॉपर्टी घेण्याच्या प्रश्नांमध्ये बदल नाहीये, माझ्या मालकामध्ये मालकीमध्ये बदल नाहीये, बॉसमध्ये त्यांच्यामध्ये बदल नाहीये, कामाच्या ठिकाणी बदल नाहीये. काहीच परिस्थिती हलताना दिसत नाहीये. परमेश्वर म्हणतो, घाबरू नको, कचरू नको, घाबरू नको, कचरू नको. त्या समस्येची ताकद पाहून ढळू नकोस. खंबीर हो, हिम्मत धर. तुझाशी तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे, तो तुझ्यामध्ये राहतो. तू कोणती समस्या फेस करते हे तो पाहतो. तू कसे अश्रू गाळतोस, अश्रू गाळतेस पाहतो. तू कशी वाट पाहून आहे, कसा वाट पाहून आहे, परमेश्वर पाहतो. तो तुझ्यामध्येच आहे आणि तो तुला लज्जित वंचित होऊ देणार नाही, कारण त्याचं वचन आहे. स्तोत्र संहिता 34 मध्ये त्याने सांगितल्याप्रमाणे 4 ते 7 मध्ये, जे त्याच्याकडे पाहतात ते कदापि लज्जित वंचित होत नाही, कधीच लज्जित वंचित होत नाही. मी एक छोटीशी प्रार्थना केली तरी देखील ती माझी प्रार्थना कधी अमान्य होणार नाही. ती प्रार्थना ऐकली जाईल. आमच्या आजाराच्या सैतानाला, कर्जाच्या सैतानाला, फायनान्स, आमच्या आर्थिक प्रश्नाच्या सैतानाला, आमच्या शत्रू सर्व कामावर, शाळेमध्ये, चर्चमध्ये, कंपन्यांमध्ये, हॉस्पिटलमध्ये, कुठे जिथे आम्ही जाऊ तिथं आमच्या कामावर त्रास देणाऱ्या त्या सैतानाला घाबरू नका, घाबरू नका. आपलेच लोक आपल्याला खाली पाडतात, ज्यांच्यासाठी आपण चांगलं करतो ते उलटतात, म्हणून तर कार्यस्थळ करतात, कारण त्यांना सगळं माहिती आहे. घाबरू नका, घाबरू नका. घरातल्या व्यक्तींच्या सतत किरकिरणाला, चिडचिडीला, द्वेषाला, चुकीच्या समजुतींना, आजाराला, जवळच्या व्यक्तीच्या आजाराला, जवळच्या व्यक्तीच्या कमजोर जीवनाला घाबरू नका. वय वाढत चाललंय, शक्ती खचत चाललेली आहे, जेवढं करायला जे करायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. आता काय पुढच्या आयुष्यात, थकलेल्या आता आयुष्यात कसं करणार, काय करणार? घाबरू नका, कारण यशाया 47 मध्ये तो म्हणतो, तुझ्या वृद्धत्वातही मी तुला सोडणार नाही. तो काल, आज, युगायुग सारखाच आहे, कधीच बदलत नाही. तुमचं शरीर वृद्ध होत आहे, पण तो सामर्थ्याचा तरुण देव, तो सामर्थ्याचा परमेश्वर, त्याच्या वयात फरक पडत नाही. तो देव तुमच्यात आहे, ती ताकद तुमच्यामध्ये, ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, तो अग्नी तुमच्यामध्ये आहे. त्याला वय, परिस्थिती, कोणत्या व्यक्ती, कशाचाही परिणाम त्यावर होत नाही. तो देव तुमच्या संगती आहे. तो काल, आज, युगायुग सारखाच आहे. तो तुमच्यामध्ये, तुमची फेस करण्याची शक्ती संपत असेल, तुमची आशा संपत असेल, पण तो देव कार्य करण्याचं थांबणार नाही. तो तुमच्या जीवनात कार्य करेलच करेल.
कितीतरी वेळेला मी लोकांसाठी प्रार्थना करते आणि त्यावेळेला ते लोक निगेटिव्ह होतात आणि प्रार्थना मागतात त्या गोष्टीसाठी, मागतात कळकळून, आणि देवाचा आत्मा मला सांगतो आज ते कळकळून रडून मागतात, 4 दिवसांनी ती समस्या पण विसरून जाणार आहे. आणि ते म्हणतील नको ही गोष्ट करायला, आता जाऊ दे पुढे. पण तरी देखील ते नाही म्हटले तरी परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या जीवनात हे पूर्ण करणार, म्हणजे करणारच करणार. तो जे वचन देतो, आम्ही जे मागतो, प्रार्थना करतो आणि जे वचन तो देतो ते आम्ही नाही म्हटलं तरी आमच्या जीवनामध्ये पूर्ण होतच होतं प्रियांनो, कारण तो विश्वास देव आहे. स्वतःच्या बदलणाऱ्या लोकांना लेकरं बदलत चालले, पिढी बदलत चालली, लोकांची विचारधारा बदलत चालली, कुटुंबाची परिस्थिती बदलत चालली. कोणत्याच समस्येला घाबरू नका, कारण प्रत्येक तुमच्या जीवनाच्या गुप्त विभागांमध्ये, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात परमेश्वर कार्य करतो प्रियांनो. प्रत्येक विभागात काही असे विभाग आहेत तुमच्या जीवनाचे की जे सगळ्यांना माहिती आहे, त्या विभागात परमेश्वर कार्य करतो. जॉनी विंडो जर आम्ही स्टडी केलं सायकोलॉजीचं तर, आणि देवाचा आत्मा वचनानुसार देखील देव सांगतो जे आमच्या जीवनाचे विभाग असे आहेत काही ते सगळ्यांच्या समोर उघडे असतात, सगळ्यांना एकमेकांचे माहिती असतात, त्याच्यामध्ये देव कार्य करतो. जे काही असे विभाग असतात आमच्या जवळच्या व्यक्तीला माहिती असतात आणि आम्हाला माहिती असतात, त्याच्यामध्ये देव कार्य करतो. काही विभाग असे आहेत की जे फक्त आम्हालाच माहिती असतात, इतर कुणालाही माहिती नसतात. अशा गुप्त विभागांमध्ये देव कार्य करतो. प्रत्येक गुप्त विभागांमध्ये जे कुणालाच नाही, फक्त परमेश्वरालाच माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात देव कार्य करतो. आणि काही असा विभाग आमच्या जीवनामध्ये असतो जो आम्हाला माहिती नसतो, आमच्यातले दोष आणि आमच्यातले खरे गुण, आमच्यातलं भविष्यामध्ये बदलणं पडणं आम्हाला माहिती नसतं. आमच्या जीवनाचा असा एक विभाग की ज्या विभागाला आम्ही ओळखत नाही, पण देव त्या विभागात कार्य करतो. तो विभाग त्याच्या समोर उघडा आहे. लक्षात घ्या. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, तुला नजीकचं कळतं, आता काय घडेल चांगलं तुला माहिती, उद्या काय घडेल, नंतर दूरच्या काळात काय घडेल तुला माहिती नाही, पण ते देवाला माहिती. आम्ही क्षणापुरतं बघतो, देव अनंत कालापर्यंत बघतो. त्याला प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनातली माहिती आहे आणि तो आमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागामध्ये कार्य करतो. तो माझा देव माझ्या संगती आहे. म्हणून मी जी समस्या येईल त्या समस्येने दाविदासारखं तो गल्ल्याकडे परमेश्वराच्या नावात, परमेश्वराच्या सामर्थ्यात ते 5 दगड घेऊन गेला, गलोड घेऊन गेला आणि विश्वासाने परमेश्वराचा विजय आणि धन्यवाद गरजत तो त्याच्यावर लढायला गेला. तुमच्या समस्येवर तुटून पडा येशूच्या नावात. ती समस्या येशूच्या नावात पाय खाली तुडवाड आणि धन्यवाद करा. म्हणून म्हणतो आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये धन्यवाद करा. मनुष्य बसवेल, देव बसवणार नाही. तो तुमच्या संख्यात मनुष्य बदल, देव बदलणार नाही. तो तुमच्या संगती होता आहे आणि असणार आहे. तो तुमच्यासाठी लढेल. तुमचा शत्रू तुमच्या जवळचे आहेत का लांबचे आहेत का, तुमचे गोड बोलणारे आहेत का, तुमचा राग करणारे, कोण तुमचे शत्रू तुम्हाला नाही माहिती. मला माहिती नाही तर तुम्हाला काही माहिती नाही, कुणालाच माहिती नसतं खऱ्या अर्थाने कोण आमचा शत्रू. पण परमेश्वर आमच्यासाठी लढतो. तो लढतो. तो म्हणतो तुझ्या शत्रूसाठी मी लढेन, तुझ्या समस्येमध्ये साठी मी लढेन, तुझ्या आजारासाठी मी लढेन. कारण तो आरोग्य देणारा जेव्हा राहा, तो आमचा प्रोव्हायडर जेव्हा जाहीर आहे, तो आमचा विजयाचा झेंडा जेव्हा निस्सी आहे, जेव्हा शाबत आहे. तो कधीच सोडत नाही, तो कधीच बदलत नाही, तो कधीच थांबत नाही, तो कधीच पाठ फिरवत नाही, कधीच तो कधीच खोटं बोलत नाही. मग कोणत्या समस्या चिंता असते तर तो सांगतो मी तुझ्या संगे, चिंता करू नकोस, निराश होऊ नकोस, विश्वासाने परमेश्वराकडे पहा, कारण देवाचा आत्मा कार्य करत आहे. आपण डोळे बंद करूया आणि परमेश्वराकडे नजर लावूया. समस्या बघून माघार घेऊ नका. देवाचं कार्य खरोखर, देवाचा आत्मा माझ्यात कार्य करतोय का, खरंच तर मी एकटी तर नाही ना, हा विचार करू
नका, कारण माझ्या प्रत्येक समस्येत, माझ्या प्रत्येक चिंतेत, माझ्या प्रत्येक निराशेत माझा देव माझ्या संगती आहे. तो कधीच बदलणार नाही. आजपासून मी चिंता करणार नाही, धन्यवाद करेन. तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है. आंधियां तुझे डरा ना सकेगी, लहरें तुझे डुबा ना सकेगी, क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है. चिंता न कर, वो तेरे साथ है. जीवन की राहों में हालात यूं होंगे, सूझेगा ना कुछ भी जब द्वार बंद होंगे, फिर भी भरोसा देना यीशु पे रखना. मतलब की इस दुनिया में यीशु है. चिंता न कर, वो तेरे साथ है. चिंता न कर, वो तेरे साथ है. कोई नहीं है इसका यहाँ पर, बस एक यीशु है सच्चा यहाँ पर. तेरी उंगलियों को पकड़ना तुझको चलाएगा, गिरने न देगा तुझको, बाहों में उठाएगा. खात्री तो देता है तुम्हाला, चिंता न तुम्हाला पडू देणार नाही, तो तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही, तो तुमच्याकडे पाठ फिरवणार नाही, तो शांत बसणार नाही. आंधियां तुझे डरा ना सके, लहरें तुझे डुबा ना सकेगी, क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है. कोणी व्यक्ती आमच्याशी बोललेले, आम्ही जशी प्रार्थना केली की कोणी व्यक्ती आमच्याशी बोलत नको, तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलू दे. आणि तुझी आमची प्रार्थना ऐकली म्हणून आम्ही तुझा आभार मानते. आणि तुझ्या पवित्र आत्म्यानं आज आमच्या ऐकणाऱ्या प्रत्येकाची भेट घेतलेली म्हणून तुझा धन्यवाद देतो बाबा. आम्ही तुझे आभार मानतो बाबा. परमेश्वरा, कोणत्याही समस्येला न घाबरता पुढे जाण्याचं, न थांबण्याचं बाबा, आणि विश्वासात कमी होण्याचं सामर्थ्य ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दे. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझा धन्यवाद करणारा असं तू आम्हाला कर. तुझी वाट पाहणार तू असा मला कर, कारण तू आम्हाला कधीच लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. जो तुझ्याकडे पाहतो तो कदापि लज्जित आणि फजित होत नाही. हे आम्ही वचन देणारा देवा, तुझे आभार मानतो. आज इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पिता पुत्र पवित्र आत्मा नावाने येशूच्या नावात तुझ्या रक्ताळलेल्या हातात देत आहोत. त्यांचं शरीर आत्मा जीवन प्राण्याच्या भोवती तुझ्या सामर्थ्याचं कुंपण येशूच्या नावात घालत आहोत. सर्व सैतानाच्या योजना, दुरात्मा शक्तीचं कार्य त्यांच्या जीवनातून येशूच्या नावात नाही होऊ दे. आणि येशू जनासाठी बंधनात तुटलेच जाऊ दे. सगळ्या समस्येमधून बाहेर येण्याचा विजय बाबा प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्यांना दे. आरोग्य त्यांना प्राप्त होऊ दे. तुला बसलेल्या भटक्यांनी येशूनुसार तुझ्या रक्तामध्ये, तुझ्या नावामध्ये मिळणारं आरोग्य आज आम्ही त्या प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी मोकळा करत आहोत. येशूच्या नावात त्यांचा फायनान्स, आर्थिक सोर्स बाबा, पैशाचे मार्ग मोकळे करत आहोत. प्रॉपर्टीचे मार्ग मोकळे करत आहोत. कर्जातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तुझा धन्यवाद आणि धन्यवाद देत आहोत. येशूच्या नावात, येशूच्या नावाच्या घरामध्ये तुझी शांती, तुझा आनंद, तुझं सामर्थ्य, तुझं वैभव आम्ही मोकळा करत आहोत. येशूच्या नावात
त्यांना आशीर्वाद देखील करत आहोत. हालेलुया. तुझा पवित्र सामर्थ्य त्यांच्यावर उतरून येऊ दे. तुझा पवित्र आत्मा